तुम्हाला माहित आहे का की काही विकत न घेता तुम्ही तुमच्या मुलांसाठी नवीन पुस्तकं, नवीन खेळणी तुमच्या घरापर्यंत आणू शकता? हो हो, हे शक्य. आणि अशीच एक आयडिया घेऊन येत आहे आमची पुढची आयडिया बाज. प्लीज वेलकम क्रांती गडा. तर तुम्ही तुमच्या पिचसाठी तयार आहात? लवली, रेडी. कूल. हॅलो टायटन्स, मी आहे क्रांती गडा आणि आज पिच सुरू करण्यापूर्वी मला तुमची थोडी मदत घ्यायची आहे. एक छोटंसं काम आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात? येस. प्रतीक, तू? येस. ओके, तर तुमच्याकडे काही पेपर आणि स्केच पेन्स दिले असतील. तुम्हाला माझ्या सूचनांनुसार एक चित्र काढावं लागेल. एक सुंदर फूल. फूल काढायचंय? हो, फूल काढायचंय. अच्छा. एक सुंदर फूल, त्याच्यावर एक फुलपाखरू बसलंय. माझं हे चित्र बघून माझ्या मुलीला माझी खूप लाज वाटणार आहे, मला खात्री. आणि दुरून एक पक्षी त्यांना पाहत आहे. रेडी? माझं तर काहीसं असं आहे, मला माहित नाही याला तर वाव म्हणू शकत नाही. ब्युटिफुल. तर टायटन्स, सूचना सगळ्यांना सारख्या मिळाल्या होत्या, पण सगळ्यांनी काढलेली चित्र सेम पण थोडीशी वेगळी आहेत. हाच फरक आहे क्रिएटिव्हिटीचा आणि मानवी मनाच्या सुंदरतेचा. सूचना देण्याच्या ऐवजी जर मी तुम्हाला या स्क्रीनवर एक चित्र दाखवलं असतं, एक फूल, एक फुलपाखरू आणि एक पक्षाचं, तर कदाचित तुम्ही असंच चित्र काढलं असतं. आणि हाच सगळ्यात मोठा फरक आहे पुस्तक वाचण्यात आणि स्क्रीनवर काही पाहण्यात. म्हणतात की ज्या हत्याराचा आपण वापर फार कमी करतो त्या हत्याराला गंज चढतो. आणि आजच्या AI पॉवर्ड जगामध्ये ह्युमन माइंड एक असंच हत्यार होत आहे. आणि याचा सर्वात वाईट परिणाम होतोय मुलांवर. लीजर असो वा स्टडीज, सगळी मुलं स्क्रीनचाच वापर करतात. तर 2 वाढत्या मुलांची आई म्हणून ह्याने मलाही फार त्रास दिला आहे. पण शेवटी उपाय घरातच मिळाला, माझ्या मुलाच्या पुस्तकामध्ये. टायटन्स, वाचन हे ऐशोआराम नाहीये. इट इज अ बेसिक नेसेसिटी फॉर चिल्ड्रन. वाचनाने त्यांचे व्यावहारिक कौशल्य, विश्लेषणात्मक विचार, त्यांचे गंभीर विचार, शब्दसंग्रह, फ्लुएन्सी आणि साधारण कौशल्य म्हणजेच क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, सेल्फ कॉन्फिडन्स आणि सहानुभूती या सगळ्या गोष्टी विकसित होतात. एवढंच नव्हे तर त्यांना त्यांच्या शाळेच्या अभ्यासात पण उपयोग होतो. तर प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांच्या मुलाने पुस्तके वाचावी. पण इथे त्यांना येते एक अडचण. पुस्तक विकत घेणे महागडे आहे. तर कोणती पुस्तके घ्यावी, किती पुस्तके घ्यावी आणि वाचून झाल्यावर त्यांना कुठे ठेवायचं, याच अडचणीवर मात करायला आणि पुस्तकांना मुलांच्या आयुष्याचा एक कायमस्वरूपी हिस्सा बनवायला मी लॉन्च केलंय निओन ॲप. टायटन्स, निओन भारताची पहिली ॲप बेस्ड बुक लायब्ररी आहे, जिथे पालक आपल्या मुलांचं वय आणि इंटरेस्ट प्रमाणे पुस्तकं रेंटवर घेऊ शकतात. आणि जेवढ्यामध्ये तुम्ही सगळे 1 कप प्रीमियम कॉफी पिता, तेवढ्याच पैशात पालकांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या मुलांसाठी 5 पुस्तकं मिळतात. थोडक्यात हे खिशाला परवडतंही आणि खूपच सोपं आहे. निओनवर आपला प्लॅन सिलेक्ट करा, ॲपमधून आपली पुस्तकं सिलेक्ट करा आणि पुस्तके 2 ते 5 दिवसात तुमच्या घरी पोहोचतील. आणि जर तुम्हाला शंका असेल की कोणत्या प्रकारची पुस्तकं रेंटवर घ्यावी, तर आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला मदत करेल, जेणेकरून तुम्हाला उत्तम पुस्तके आणि योग्य पुस्तके मिळतील, म्हणजे मुलांना इंटरेस्ट वाटेल. पुस्तके वाचून झाल्यावर रिटर्न रिक्वेस्ट रेज करा आणि आम्ही ते तुमच्या घरून पिक करू, म्हणजे वाचन निरंतर चालूच राहील, तेही पालकांच्या खिशाला कात्री न लागता. टायटन्स, मला निओन ॲपला एक असं माध्यम बनवायचं आहे ज्यातून दरवर्षी 1 मिलियन म्हणजे 10 लाख मुले वाचक बनू शकतील. विकसित भारतामध्ये ही वाचनाची क्रांती आणण्यासाठी माझी अपेक्षा आहे 1 करोड रुपये कन्व्हर्टेबल नोट सहित, दुसऱ्या राऊंडला 20% डिस्काउंट सहित. तर तुम्ही निओनशी हात मिळवणार? व्हेरी गुड.
हा एक इतका क्रांतिकारी विचार तुम्हाला आला कुठून? मी माझ्या मुलांना लहानपणापासूनच पुस्तकं वाचून ऐकवायचे. जेव्हा ते 2, 3, 4 वर्षांचे होते, तर प्रत्येक वेळी नवीन पुस्तकं आणणं, प्रत्येक वेळी खर्च. मग आम्ही मित्र एकमेकांमध्ये एक्सचेंज करायचो. मग एका व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं, जिथे पुस्तकांची अदलाबदली व्हायची. पण नेमकी ती पुस्तकं नाही मिळायची जी आम्हाला हवी असायची, आणि ज्या अवस्थेत ती यायची ती काही चांगली नसायची. पण मी पाहत होते की कितीतरी पालक बऱ्याचशा व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर अशा प्रकारची अदलाबदली करत असतात. त्यामुळे हे तर खूपच स्पष्ट झालं की गरज आहे. मग मी विचार केला की यात अडचण कुठे येते, की आज लायब्ररी तर आहे, पण डिजिटल वर्ल्डमध्ये जेव्हा सगळं काही तुमच्या घरी येतंय, तर बुक लायब्ररी तुमच्या घरी का येऊ शकत नाही, हाच प्रश्न होता. आणि उत्तर आहे निऑन. जसे यांनी सांगितलं, हा प्रत्येक घरातला प्रॉब्लेम आहे. माझ्या मुलीला वाचनाचा फार छंद आहे, तर आमचं जास्त निगोसिएशन याच गोष्टीवर होतं की आज एक पुस्तक घ्यायचं की 2. पण हा हो. चांगला प्रॉब्लेम आहे. हा It's a फारच very चांगला good प्रॉब्लेम आहे. problem. पण मुंबई सारख्या शहरात एक आगळा प्रॉब्लेम आहे. स्क्वेअर फीटचा जो रेट आहे त्या हिशोबाने एवढी पुस्तकं घेऊन आपण ठेवणार कुठे, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. Yes. तर मला वाटतं की यांनी एक युनिक प्रॉब्लेम सोडवण्याची आयडिया काढली आहे. बाकी मी टायटन्सवर सोडतो आणि गुड लक. मे यू हॅव अ बेस्ट डील हियर. थँक्यू. हे निऑन नाव कसं आलं सहज की निऑन हे 2 शब्दांची भेळ आहे. निओ म्हणजे स्टँडिंग फॉर न्यू, आणि ओन इज ओनिंग, म्हणजे न्यू वे ऑफ ओनिंग थिंग्स. ओके. यात खरं तर माझं स्वप्न हेही आहे की मुलांची जी काही दुसरी गरज असते, म्हणजेच खेळणी असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असतील, तर त्याही आम्ही भविष्यात अंमलात आणू. रीडिंग आयपॅडवर करा किंवा इतर डिजिटल स्क्रीनवर करा, त्यात आणि पुस्तक वाचण्यात काय फरक? एकतर त्यात आजच्या तारखेला जे काही कलेक्शन आहे ते पुरेसं नाहीये. दुसरी गोष्ट, जर आई रूम मध्ये नसेल तर मूल पटकन युट्यूबवर गेम खेळायला सुरुवात करतात, तर ते लक्ष विचलित होण्याची शक्यता, म्हणजे आता मी हे करतोय का, 10 मिनिटात माझं झालं की नाही, आता मी बोर झालो, तर पटकन त्यांचं मन वळेल आणि मग आईला पोलिसांसारखं वागावं लागतं. हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण रोज आपल्या घरात बघतो. काल मी माझ्या घरी होतो आणि मी माझ्या मुलीबरोबर एक पुस्तक वाचत होतो आणि मी पाहिलं की आम्ही वाचायला निऑन वापरत हो होतो. अर्जुन, तुम्ही तर आम्ही निऑनचे तुमचे सबस्क्रायबरही कस्टमर्सही आहात आहोत. आणि तर मला मला त्याचा आनंद सांगा, आहे. तुम्ही हा पुस्तकांचा दर्जा कसा सांभाळता? तुमचा डॅमेज रेट काय आहे? हो. हां. आमचा डॅमेज रेट 1% पेक्षाही कमी आहे. सबस्क्रायबर पुस्तकं खराब करत नाहीत. आपल्याला वाटतं ते करतील, पण ते नाही करत. दुसरं म्हणजे अनेक लोकांचे जे आहेत ते प्रीपेड प्लॅन्स आहेत. 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा, 12 महिन्यांचा. तुम्ही जर 12 महिन्याच्या प्लॅनमध्ये 4थ्या महिन्यात असाल तर तुम्ही खराब करणार नाही, कारण तुमचे अजून पुस्तकं घेण्याचे 8 महिने बाकी आहेत. तर याकडे ते नातेसंबंध म्हणून पाहतात. मुलांनी पानं फाडली तर काय करणार तुम्ही? डॅमेजची एक साधी पॉलिसी आहे. जर तुम्ही पुस्तक खराब केलं आहे तर तुम्ही ते स्वतःकडे ठेवू शकता. ते तुमचं झालं. आता तुम्ही आम्हाला 40% द्या त्या पुस्तकाच्या MRPचे. आता कोणकोणत्या शहरात ही सर्व्हिस उपलब्ध आहे? आणि आज तुमचा जो युजर बेस आहे करंटली, तो फक्त मेट्रो शहरात आहे की पूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहे? निऑनचं जे मार्केट आहे, जर 33 करोड मुलं असतील भारतात, तर मला असं वाटतं की 3 करोड मुलं ज्या आर्थिक पातळीवर आहेत की ज्यांना हे परवडू शकेल, म्हणजे कुटुंबाची कमाई आहे 10 ते 12 लाख वर्षाची, हे लोक माझे तात्काळ गिराईक आहेत, ते सबस्क्रायबर होऊ शकतात. ह्या सगळ्यातील 60% फॅमिलीज भारताच्या टॉप 10 ते 15 मेट्रो सिटीजमध्ये राहतात. तर जे आपण पहिल्यांदा रोल आउट करणार ते फक्त मोठ्या शहरात करणार, कारण तिथे फार गर्दी आहे. आणि तिथून हब आणि स्पोक मॉडेलमध्ये सॅटेलाइट सिटीज किंवा टाउनमध्ये आम्ही सप्लाय करणार. जेव्हा तुम्ही पिकअप आणि डिलिव्हरी करता त्यात फारच खर्च येत असेल, त्याची टक्केवारी काय आहे? आमची जी 3 महिन्याची सबस्क्रिप्शन फी आहे ती ₹1299 आहे. ती सर्व्हिस देण्यासाठी आम्हाला 3 वेळा ड्रॉप करायचं आहे आणि 3 वेळा पिकअप आहे. पण जेव्हा आम्ही सेट ग्राहकाकडे असतो तेव्हा आम्ही ते एक्सचेंज करतो, तर तीच व्यक्ती पिकअप आणि ड्रॉप करते. अच्छा. ही पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी आमचा एकूण खर्च आहे ₹350. आणि जी पुस्तके बाद करण्याचा खर्च आहे किंवा रद्दी करण्याचा खर्च आहे, कारण पुस्तकांचं आयुष्य 3 वर्ष असतं, तो खर्च ₹150 क्रांती, मला सांगा, रुपयांपेक्षा कमी पुस्तकं आहे. 3 वर्ष टिकतात का? तुमची जी 2 वर्ष जुनी पुस्तकं हो, आहेत ती चांगल्या अवस्थेत आहेत? 100%. त्यांची कंडिशन खूप चांगली आहे. ओके. क्रांतीजी, आता तुमचा युजर बेस किती वाढलेला आहे आणि किती रेव्हेन्यू आहे, आणि तुमच्या काही प्रोजेक्शन्स बद्दल सांगा की हा व्यवसाय तुम्हाला किती मोठा करायचा आहे? सध्या आमच्याकडे 7,000 सबस्क्रायबर आहेत आणि आमचा ARR जवळजवळ 2.5 करोड रुपये आहे या वर्षाचा. म्हणजे महिन्याचा रेव्हेन्यू 20 लाख सुरू आहे. हो, परफेक्ट. जी काही आमची ग्रोथ आहे ना, कमालीची आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी आमचा रेव्हेन्यू
2 लाख प्रति महिना होता आणि आता 20 लाख प्रति महिना आहे. पण तोही यामुळे बदलला कारण बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही आमचं ऍप लॉन्च केलं आणि मला यामध्ये येत्या 5-6 वर्षात 1000 करोडचा व्यवसाय दिसतोय. एकदा पब्लिक डिमांड पण पाहून घेऊया. हो. क्रांतीजीची ही आयडिया तुम्हाला किती आवडली हे आम्हाला सांगा. तुमची वेळ सुरू होते आता. तर तुम्हाला काय वाटतं, जी पुस्तकं तुमच्याकडे येतात ती कशी आहेत? चांगली आयडिया. बघूया मार्केट काय म्हणतंय. ओ माय गॉड, माझं काळीच धडधडतंय. नाही. व्हेरी नाईस. 89%. तर टायटन्स सांगा, या शेअर्ड लर्निंग मॉडेल आणि सस्टेनेबल मॉडेलसाठी तुम्ही यांच्याबरोबर हात मिळवाल? माझ्याकडून मी तुम्हाला इन्व्हाइट करते की तुम्ही शी द पीपल मॉम या कम्युनिटीमध्ये याला घेऊन या, जो आपला संपूर्ण समुदाय आहे. त्यात ज्या आत्ता आई आहेत, भविष्यात होणाऱ्या किंवा उशिरा होणाऱ्या आई आहेत, तिथे मी तुमचं स्वागत करते. More than happy. पण मला हे पाहायला आवडेल की तुम्ही मेंबर्स वाढवण्यासाठी कोणती नवीन स्ट्रॅटेजी वापरणार आहात. ही डील एक कन्व्हर्टेबल नोट आहे जे भविष्यातील गोष्टींवर आधारित आहे. त्यामुळे मुळात मला ही आयडिया आवडली आणि मी कस्टमर आहे. या क्षणी मी इन्व्हेस्ट करू शकत नाही. माझ्या हिशोबानुसार तुमचं जे 40% रिन्युअल आहे ते कमी आहे. मी तुम्हाला काहीच पर्याय देऊ शकत नाही. मी डील करणार नाही. जर तुम्ही सगळ्या टायटन्स बरोबर बिझनेस मेंटरशिप केली, कारण तुमची आयडिया जी आहे ती खूप वेगळी आणि सर्वांना मान्य आहे, हां. तर मी सगळ्या टायटन्सना विनंती करेन की आपण सगळ्यांनी मिळून ह्यांना काहीतरी ऑफर देऊ. कारण ह्या समाजासाठी चांगलं काम करतायत, पुस्तकांसाठी चांगलं काम करतायत. तर आपण सर्व मिळून ह्यांना काय प्रपोज करू शकतो का की त्याने यांचं मनोबल कायम वाढत राहील या बिझनेससाठी. खरं तर मला यांना निराश करून इथून परत पाठवायचं नाहीये. या क्षणी आम्हाला बिझनेस मॉडेलमध्ये काही कमतरता दिसत आहेत ज्या नक्कीच संपवता येतील. तर आम्ही तुम्हाला हा माइलस्टोन देऊ पाहतोय की तुम्ही 50 लाख रेव्हेन्यू जिथपर्यंत तुम्ही आता पोहोचू शकता. पण महत्वाचं हे आहे की तुम्ही गिऱ्हाईकाला 1000 रुपयांमध्ये 1100 रुपयांमध्ये आणू शकलात तर सध्याच्या रिपीट रेटमध्ये तर कदाचित पहिलं ट्रान्झॅक्शन जे 1299चं ट्रान्झॅक्शन आहे, ज्यामध्ये 65% मार्जिन बनवून जवळजवळ ब्रेक इव्हन होऊन दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे कमवता आले तर हा बिझनेस अजून आम्हाला योग्य वाटेल. तर असं आहे की आमचं ध्येय आणि विनंती आहे की आमची कम्युनिटी, जसं की लिबर्टीची कम्युनिटी आहे, शी द पीपलची कम्युनिटी आहे, त्याचा फायदा घेऊन आम्ही तुम्हाला मदत करू. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत पोहोचता येईल आणि पुढच्या सीझनमध्ये पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा तुम्ही तयार असाल आणि आम्ही तुमचा एक भाग होऊ. आणि हे टार्गेट देण्यामागे कारण हेच की तुम्हाला प्रोत्साहित करता येईल आणि इथे पोहोचल्यावर आपण अजून पुढे जाऊ. तर आमच्या टायटन्सनी तुम्हाला आयडिया बाज मध्ये पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलंय बेसिकली. एका टार्गेटसह. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही फार लवकर यावं आणि खूप मोठी डील घेऊन जावं. हो नक्कीच. थँक्यू. थँक्यू. Thank you. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू you. गाईज. टायटन्सनी बराच वेळ दिला माझं बिझनेस मॉडेल व बिझनेस समजून घेण्यासाठी आणि जे मला टार्गेट दिलं गेलंय ते चॅलेंज मी स्वीकारलं आहे आणि तुम्ही मला आयडिया बाजच्या पुढच्या सीझन मध्ये नक्की पाहालच. टायटन्स आपल्याबरोबर जो स्टुडिओ ऑडियन्स आहे त्यात विद्यार्थी पण आहेत आणि जे उद्याचे ऑन्टरप्रेन्युअर्स बनतील. त्यांच्याकडे तुमच्यासाठी अनेक प्रश्न आहेत. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हां बोला तुम्ही. हाय, माझं नाव सादिया माहिमी आहे. माझा प्रश्न अर्जुन सरांना आहे. तुम्ही ज्या कन्व्हर्टेबल नोट ज्याबद्दल तुम्ही आता बोललेला, तर त्याचा अर्थ तुम्ही मला सांगू शकाल का? कन्व्हर्टेबल नोट हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे इन्व्हेस्टर सुरुवातीच्या काळात इन्व्हेस्ट करत असतो, जिथे व्हॅल्युएशन ठरवणं फार अवघड असतं. जसं हे एक उदाहरण तुम्ही पाहिलं की कंपनीची व्हॅल्यू काय असेल ते आम्हाला माहीत नाही. तर कन्व्हर्टेबल नोट हे आहे की इन्व्हेस्टर्स कंपनीत पैसे टाकतात डेट म्हणून आणि ते उधारी म्हणजे की लोन दिलं होतं आणि एका टर्मवर कन्वर्ट होतं. जसं या डीलमध्ये ऑन्ट्रप्रेन्योरने आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला 1 करोड रुपये कन्व्हर्टेबल नोटवर द्या आणि ही कन्व्हर्टेबल नोट इक्विटीमध्ये कन्वर्ट होणार जेव्हा दुसरा राऊंड होणार. आणि जी अट आहे त्या कन्व्हर्टेबल नोट्सची ती 20% डिस्काउंट आहे. तर जर पुढचा राऊंड 100 करोडच्या व्हॅल्युएशनवर झाला तर आमची जी 1 करोडची कन्व्हर्टेबल नोट होती ती 100तून 20% कमी म्हणजे 80वर कन्वर्ट होईल. त्यामुळे आतासाठी ते कर्जात बसतं आणि एका ठराविक क्षणाला जेव्हा अटी पूर्ण होतात तेव्हा हे कन्व्हर्टेबल कर्ज इक्विटीमध्ये कन्वर्ट होतं. ही असते कन्व्हर्टेबल नोट. थँक्यू सो मच.